अध्यक्षपदाच्या निवडीवरनं राज्यपाल आणि सरकार यांच्यामधल्या संघर्षात मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी पाठवलेल्या पत्राबाबतीत राज्यपालांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचं तेच पत्र एबीपी माझाच्या हाती लागलेलं आहे। या पत्रातल्या भाषेवर राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी आक्षेप घेतलेला आहे। या पत्रात राज्यपालांनी नेमकं काय म्हटलंय याची माहिती देण्यासाठी गणेश ठाकूर आपल्या सोबत आहेत। गणेश, पत्रामध्ये ज्या पद्धतीची भाषा वापरण्यात आली आहे त्यावरनं राज्यपाल नाराज असल्याचं कळतंय। आपल्या पत्रात ते कोणत्या बाबींचा उल्लेख करतात? ज्ञानदा, या पत्राचा तपशील एबीपी माझाच्या हाती लागला आहे। पत्र आपल्याकडे आहे आणि या पत्रामध्ये राज्यपालांनी नाराजी व्यक्त केली आहे। ते म्हणतात की जी भाषा, जी टोन या पत्रामध्ये वापरली गेली आहे ती योग्य नाही आणि ती पाहून मी स्वतः दुःखी आहे, निराश झालेलो आहे। यासोबतच त्यांचं असं म्हणणं आहे की जी डेडलाईन दिली गेली होती 5 वाजता कळवलं गेलं आणि 6 वाजता उत्तर द्या, त्याबद्दलही ते म्हणतात की अशा प्रकारे माझ्यावर दबाव आणणं कोणताही निर्णय घेण्यासाठी योग्य नाही, तुमच्याकडे असे अधिकार नाहीत। मी कॉन्स्टिट्यूशनचा कस्टोडियन आहे, घटनेचा कस्टोडियन आहे आणि मला जो काही निर्णय घ्यायचा आहे तो योग्य असला पाहिजे। सर्व बाबींचा विचार करून मला निर्णय घ्यावा लागतो, यासाठी मला तुम्ही कोणत्याही प्रकारचा दबाव आणू शकत नाही। या पत्रामध्ये ते असं म्हणतात की मुख्यमंत्र्यांकडून जे पत्र पाठवलं गेलं होतं नियम बदलण्यासंदर्भात, त्यामध्ये घटनेचे आर्टिकल 208 त्या नियमाचा उल्लेख केला गेला की या घटनेचा अधिकाराचा वापर करत लेजिस्लेचर म्हणजे विधिमंडळ हे नियम बदलून आणत आहे, त्याबद्दल सूचना मला केली गेली। मात्र याच घटनेच्या 208 कलममध्ये हे नमूद केलं गेलं आहे की जो काही निर्णय विधिमंडळाकडून घेण्यात येईल त्यामध्ये ते निर्णय संवैधानिक असले पाहिजेत, कॉन्स्टिट्यूशन असले पाहिजेत। पण मला प्रथमदर्शनीय जे मी लीगल बाबी बघितल्या आहेत किंवा प्रथमदर्शनीय जो तुम्ही निर्णय घेतलेला आहे तो 208 अनुसार नाही किंवा ते असंवैधानिक आहेत, घटनाबाह्य आहे आणि म्हणून या घडीला मला या अमेंडमेंटला, या बदलाला अनुमती देण्यात येणार नाही आणि म्हणून हे इल्लीगल आणि अनकॉन्स्टिट्यूशन असल्याचं तुमचा निर्णय किंवा तुमचे बदल असं राज्यपाल इथं म्हणतायत। याशिवाय राज्यपाल असंही या पत्रामध्ये म्हणतायत की तुम्ही विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक घेण्यासाठी तब्बल 10 ते 11 महिन्याचा कालावधी घालवलात आणि यामध्ये महाराष्ट्र विधानसभा नियम 6 आणि 7 मध्ये मोठ्या प्रमाणात सुधारणा करण्यात आली। अशा प्रकारे या दुर्गम सुधारणांचे परिणाम कायदेशीररित्या तपासले जाणं आवश्यक आहे। मी सभागृहाचा कार्यपद्धती कार्यवाहीच्या बाबतीत त्याच्या विशेषाधिकारावर कधीही प्रश्नचिन्ह उपस्थित केले नाही, तथापि प्रथमदर्शनीय दिसणाऱ्या प्रक्रियेस संमती देण्यासाठी माझ्यावर दबाव आणलं जाऊ शकत नाही। घटनेच्या कलम 208 मध्ये नमूद केल्यानुसार असंवैधानिक आणि बेकायदेशीर असणे, राज्यपालांच्या सर्वोच्च घटनात्मक कार्यालयाची अवहेलना आणि बदनामी करण्याच्या तुमच्या पत्रांचं संयमी स्वर आणि धमकीवजा शब्द पाहून मी व्यक्तिरित्या दुःखी आणि निराश झालो आहे, असं या पत्रामध्ये स्वतः राज्यपाल म्हणतात। म्हणून हा संघर्ष जो सुरू झाला होता तो कमी झाला नाही। ज्या टोनमध्ये राज्य सरकारनं टर्म डिक्टेट करत राज्यपालांना हे पत्र पाठवलं होतं त्याच्यावर संताप व्यक्त करत राज्यपालांनी एक हार्श लेटर राज्य सरकारला पाठवलेलं आहे आणि या पत्रामध्ये ते स्वतः मी व्यक्तिरित्या निराश झालो आहे, दुःखी झालो आहे असं म्हणतात। म्हणून जी भाषा वापरली गेली आहे ती राज्यपालांना आवडलेली नाही। राज्यपालांनी पहिल्यांदा हे म्हटलेलं, या आधीच्या पत्रामध्ये राज्यपाल म्हणत होते की मला कायदेशीर बाबी तपासून योग्य तो निर्णय घ्यावा लागेल, पण या पत्रामध्ये 208 कलमचा गैरवापर केला गेला आहे। अनकॉन्स्टिट्यूशनल पद्धतीनं हे अमेंडमेंट किंवा आवाजी पद्धतीनं विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक घेण्याचे बदल केले गेले आहेत, ते असंवैधानिक आहेत, घटनाबाह्य आहे असं म्हणतायत। म्हणून आत्ता मी यावर ह्याला अनुमती देणार नाही असंही राज्यपालांनी म्हटलं। आता यावर राज्य सरकारकडनं काय प्रतिक्रिया आहे ते हे पाहावं लागेल। मात्र राज्य सरकारला पाठवलेलं हे पत्र, यात राज्यपालांनी आपला संताप व्यक्त केला आहे। ज्ञानदा, गणेश, तुम्ही राहाच आपल्यासोबत। या पत्राबाबत आपण अधिक चर्चा करूया। दरम्यान राजकीय विश्लेषक आणि ज्येष्ठ पत्रकार अभय देशपांडे सर सुद्धा आपल्यासोबत आहेत। अभय सर, राज्यपालांनी तीव्र शब्दात सरकारच्या पत्रावरनं नाराजी व्यक्त केलेली आहे। आता राज्यपालांची ही नाराजी कसे परिणाम घडवून आणू शकते? हा संघर्ष आणखी टोकाला कसा जाईल? नाही, निश्चितपणे राज्यपालांनी जी भाषा वापरलेली ती अतिशय
कठोर भाषा वापरलेली आहे. एक तर त्यांनी सांगितलंय की जो बदल तुम्ही 11 महिने रिक्त असलेल्या पदाची तातडीने निवडणूक घेण्यासाठी जी प्रक्रिया सुरू केलीत, घाईघाईत जे नियम बदललेत आणि त्या नियमाला मान्यता देण्यासाठी माझ्यावर जी दबावाचं तुम्ही पत्र पाठवलं, त्या पत्राची भाषा, त्यातला मजकूर, त्या सगळ्याबद्दल त्यांनी अतिशय तीव्र भावना व्यक्त केलेल्या आहेत. त्यांनी या पत्रामध्ये म्हणजे आय एम पेन टू डिसमिस दॅट आणि त्यांनी शब्द जे वापरलेत ज्ञानदा, ते बी लिटल अँड डेनिग्रेटेड. म्हणजे हे घटनात्मक दृष्ट्या महाराष्ट्रातलं जे सर्वोच्च ऑफिस आहे त्या ऑफिसच्या संदर्भात पत्रात वापरलेली भाषा अतिशय वेदनादायक, तुच्छतादर्शक किंवा त्याला कमी लेखणारी आहे अशा शब्दात त्यांनी वापरलेलं आहे. दुसरं एक असं आहे की त्यांनी हा जो बदल केलाय नियमामध्ये, ज्याचा उल्लेख गणेशने केला, त्यांनी सांगितलं की हा प्रायमा फेसी हा इल्लीगल किंवा घटनाबाह्य आणि बेकायदेशीर वाटतोय. त्या संदर्भात अधिक कायदेशीर सल्ला घ्यावा लागेल. अशी परिस्थिती असताना ज्या पद्धतीने ताबडतोब निर्णय घेण्यासाठी दबाव आणला जात होता तो योग्य नाही, अशा पद्धतीने त्यांनी तिखट शब्दात पत्र लिहिलेले. मला वाटतं की संघर्ष एक वेगळ्या पातळीवर गेलाय आणि तो चिघळलेला आहे. लगेच याचे काही दृश्य परिणाम दिसणार नसले तरी भविष्यात हा संघर्ष आणखी वाढण्याची शक्यता आहे. आणि महाराष्ट्रामध्ये घटनात्मक पेचप्रसंग निर्माण होत आहेत. महाराष्ट्र ही राष्ट्रपती राजवट लागू करण्यासाठी फिट केस आहे, अशा पद्धतीची भाषा भाजपाकडून वापरलेली जात असताना राज्यपालांनी पाठवलेलं हे पत्र त्याला अधिक महत्व येत आहे. मला वाटतं की काल सरकारने जो निर्णय घेतला शेवटी की राज्यपालांची अनुमती नसतानाही निवडणूक घेण्याचा, त्या संदर्भात त्यांनी ऐन वेळेला माघार घेतली आणि तसा जर निर्णय झाला असता तर त्याचे परिणाम काय झाले असते याचा एक अंदाज आपल्याला या पत्रावरून निश्चितपणे येतोय ज्ञानदा. बरोबर आहे. शेवटची जी ओळ आहे राज्यपालांच्या पत्रातली ती त्यांची कठोरता दर्शवते आहे आणि त्यांनी कशी तीव्र नाराजी व्यक्त केलेली आहे राज्य सरकारच्या विरोधात तेही समजतंय. आता या घडामोडींनंतर म्हणजे काल जेव्हा राज्यपालांची अनुमती नसताना सुद्धा निवडणूक घ्यायची की नाही याबद्दल चर्चा सुरू होती. अर्थातच राज्य सरकारमध्ये राष्ट्रवादीचा विरोध होता, काँग्रेसचा काही ज्येष्ठ नेत्यांचा विरोध होता. आता या सगळ्या पत्रप्रपंचानंतर राज्यपालांकडे एखादं शिष्टमंडळ जाईल का, भेट घेईल का, त्याची शक्यता कितपत वाटतेय? नाही, एक आहे ज्ञानदा की राज्यपालांनी विधिमंडळाच्या विशेषाधिकाराबद्दल काहीही प्रश्न उपस्थित केलेला नाही. त्याच्यामुळे त्यांनी त्यांचे मान्य केलेत अधिकार. त्या संदर्भात फक्त अनुमती देताना कायदेशीर आणि घटनात्मक बाबी तपासल्या पाहिजेत आणि त्या तपासण्याचा अवधी तुम्ही मला देत नाही. 11 महिने जे रिक्त आहे त्याच्या तुम्हाला 1 दिवसात आणि जो पत्राचं अल्टिमेटम देऊन निर्णय मागितला जातो, या संदर्भात नाराजी व्यक्त केली आहे. आता निश्चितपणे भाजपाचे 12 आमदार जे निलंबित आहेत त्यांचं ते जाऊन परवा राज्यपालांना भेटले की आमचं निलंबन मागे घ्यावं, आम्हाला निवडणुकीत सहभागी होता आलं पाहिजे. याही प्रसंगी निश्चितपणे आता ज्या प्रकारचा दबाव आणलाय भाजपाकडून त्याच्यावर निश्चितपणे प्रतिक्रिया येणार आणि त्या संदर्भात तक्रारी वाढत जाणार आहेत. लगेच म्हणून मगाशी ज्याचा उल्लेख केला की लगेच कुठला टोकाचा निर्णय होईल की राज्यपाल महाराष्ट्रामध्ये कॉन्स्टिट्युशनल ब्रेकडाऊन आहे किंवा 356 लावण्यासारखी स्थिती आहे असं भाजप जरी म्हणत असेल तरी राज्यपालांकडून तसा अहवाल जाण्याची शक्यता नाहीये. पण निश्चितपणे त्या दृष्टीने जे केस बिल्डअप केली जाते तसा मात्र निश्चितपणे त्या दृष्टीने एक वाटचाल सुरू झाली आहे असं म्हणायला हरकत नाही. ज्ञानदा. अभय सर, तुम्ही राहाच आपल्यासोबत. काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे सुद्धा आपल्यासोबत आहेत. अतुलजी नमस्कार, आपलं स्वागत आहे. राज्यपालांनी राज्य सरकारला पाठवलेल्या पत्राचा मजकूर कदाचित आपल्यापर्यंत आला असेल, आपली प्रतिक्रिया? असं आहे की राज्यपालांना जे काही दुसरं पत्र गेलेलं होतं ते संविधानाच्या 42व्या आणि 44व्या ज्या घटनादुरुस्ती झाल्या त्या अनुषंगाने ते पत्र होतं आणि संविधानिक भाषेचाच वापर, म्हणजे त्याच्यामध्ये त्यांना ही एक्सलन्सी, ऑनरेबल असा कुठलाही अशाच पद्धतीचा त्याच्यामध्ये उल्लेख होता. कुठल्याही पद्धतीनं जे काही बोलल्या जात आहे की राज्यपालांना कुठल्या गोष्टीचा राग आला आहे हे काही म्हणजे बरोबर आहे असं वाटत नाही. दुसरी गोष्ट, विधानसभा ही सर्वोच्च आहे आणि विधानसभाचं सेन्स आणि विधानसभेमध्ये नियम बदल करणे ही समिती स्थापन करून, ज्या अनेक समित्या असतात त्या समिती स्थापन करून विधानसभेने जर नियम एखादा बदल केला असेल तर तो चुकीचा कसा असू शकतो हा एक प्रश्न आहे. आता अनेक बाबतीमध्ये जो काही संघर्ष आहे आपण बंगालमध्ये बघतो, म्हणजे भाजपेतर सरकारांच्या याच्यामध्ये गव्हर्नरांचा जेवढा इंटरफिअरन्स आहे तो आपण बघतो आहे. आता बिहारमध्ये 12 लोकांची, तिथे पण द्विगृही सभागृह आहे, 12 लोकांची नेमणूक ती तर अल्टिमेट पॉलिटिकल लोक होते सगळे त्याच्यामध्ये, ती 24 तासामध्ये करण्यात आली. इथे वर्ष झाल्यानंतरही नेमणुका ज्या आहेत त्या होत नाहीत
पॅरलल ऑफिस स्थापन करण्याचा प्रयत्न होतो. तर या सगळ्या गोष्टी ज्या सुपरसीड करण्याचा जो प्रयत्न आहे कार्यकारी मंडळाला आणि विधिमंडळाला, त्याच्या संदर्भामध्ये चर्चा ही सगळी आपण बघतोच आहे. पण विधानसभेचा अधिकार जर मान्य नसेल तर मग सर्वोच्च कोण? लोकसभा, अतुलजी. राज्यसभा सर्व, संसद सर्वोच्च की विधिमंडळ सर्वोच्च? हा एक संघर्ष निर्माण होतो आहे का? हाही एक प्रश्न आहे. राज्यपालांचा सन्मान सगळेच करतात, कारण राज्यपाल शेवटी घटनात्मक प्रमुख आहे आपले. तर त्यांचा सन्मान न करण्याचं काही कारणच नाही आहे. विधानसभेने जे केलं ती जी विधानसभेची शक्ती वापरून केलेलं आहे. मी तुम्हाला एका छोट्या गोष्टीसाठी थांबवते की राज्यपालांनी आपल्या पत्रामध्ये विधिमंडळाचे जे संविधानिक अधिकार आहेत त्याच्याबद्दल कोणती टिप्पणी केलेली नाही. ते ह्याच्यासाठी नाराज आहेत पत्रातल्या भाषेबद्दल. राज्यपालांच्या सर्वोच्च घटनात्मक कार्यालयाची अवहेलना आणि अवमान करणाऱ्या तुमच्या पत्राचा असंयमी स्वर आणि धमकीवजा शब्द हे पाहून मी वैयक्तिकरित्या दुःखी आणि निराश आहे असं राज्यपालांनी म्हटलंय. अधिकारांबद्दल त्यांनी कोणतंही भाष्य केलेलं नाही. अतुलजी, नाही, याच्यामध्ये एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की राज्यपालांचा याच्यात गैरसमज झालेला दिसतो. जर असं लिहिलेलं असेल तर त्याचं कारण असं आहे की जी प्रक्रिया होती, विधानसभा अध्यक्ष निवडण्याची जी प्रक्रिया होती, त्या प्रक्रियेसाठी वेळ हवा होता. आणि दुसरं पत्र जे पाठवलेलं होतं की आपण 6 वाजेपर्यंत कळवावं, म्हणजे तो अल्टिमेटम नव्हता. तो आपल्याजवळ उपलब्ध जो वेळ होता त्याच्यामध्ये प्रक्रिया पूर्ण करण्याच्या संबंधातला होता. आणि मला वाटतं त्या पद्धतीचं सन्मान्य बाळासाहेब थोरात असतील किंवा सन्माननीय भुजबळ साहेब असतील, हे अतिशय अनेक वर्ष यांनी राजकारणामध्ये काढले, विधिमंडळाच्या राजकारणामध्ये काढलेले आहे. ते अतिशय नम्रपणे सांगितलं. आणि त्याच्यानंतर जे काही बाईट दिल्या त्यांनी प्रसार माध्यमांना, त्याच्यामध्ये त्यांनी हे सांगितलं की आम्हाला राज्यपालांबद्दल सन्मान आहे, आम्हाला विश्वास आहे. म्हणजे असंयमीपणा सरकारकडनं दाखवला गेला नाही, तो प्रतीत झाला नाही असं आपलं म्हणणं आहे. तुम्ही थांबा आपल्यासोबत. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर सुद्धा आपल्यासोबत आहेत. प्रवीण दरेकरजी, आता जो पत्रप्रपंच सुरू आहे त्यावर तुमची प्रतिक्रिया, तुमची भूमिका? नाही, मला वाटतं खरं म्हणजे लोकशाहीच्या संदर्भातच ही खंत व्यक्त करावीशी वाटते. कारण मला आश्चर्य वाटतं अतुल लोंढेंचं मुख्यमंत्र्यांचं पत्र, त्यातले कंटेंट्स आपण या ठिकाणी सांगितले आणि त्यांचा पत्रातला सूर त्या ठिकाणी व्यक्त केला. मला वाटतं संविधानाच्या अधिकाराबाबत त्या ठिकाणी राज्यपालांचं काही म्हणणं नाही आपल्या विधिमंडळाच्या अधिकारांबद्दल. परंतु अलीकडच्या 2 वर्षाच्या कालावधीमध्ये राज्यपालांना अशा प्रकारचा मुख्यमंत्र्यांनी पत्रप्रपंच फार कमी वेळा कधीतरी केला असेल. मागे असेच एका वेळेला मुख्यमंत्र्यांनी राज्यपालांना पत्र लिहिलं होतं आणि मला वाटतं मुख्यमंत्र्यांना वेळेचं अल्टिमेटम देणं, त्या ठिकाणी पत्रामधनं धमकीचा सूर जाणं, मला वाटतं लांछनास्पद आणि काळीमा फासणारी अशी घटना मला वाटतं लोकशाहीमध्ये अशा प्रकारची झालेली वाटते. आणि त्याची नाराजी स्वाभाविकपणे राज्यपाल त्या ठिकाणी व्यक्त करणारच. आणि विधिमंडळाला जे अधिकार आहेत त्या संदर्भात कोणाचं काय म्हणणं आहे? आपल्याला लोकशाहीमध्ये घटनेनं वेगवेगळ्या प्रकारचे व्यासपीठ दिलेत, त्या व्यासपीठावर कायद्याच्या चौकटीत आपण अधिकार बजावत असतो, न्यायालयीन व्यवस्था आहे. परंतु या ठिकाणी राज्य चालवत असताना आपण पक्षाचे प्रमुख म्हणून नाही तर राज्याचा प्रमुख म्हणून त्या मोडमध्ये जाऊन आपल्याला भूमिका घ्यावी लागते. पक्षप्रमुख म्हणून मैदानामध्ये असणारी भूमिका, जनतेच्या दरबारात टीका टिप्पण्या टोकाच्या करणं समजू शकतो आपण. पण राज्य सरकारचा प्रमुख मुख्यमंत्री म्हणून एक जबाबदारी असते आणि जबाबदारी नेहमी संयमाने त्या ठिकाणी स्वीकारायची असते. पण दरेकरजी, अतुल लोंढेंचं असं म्हणणं आहे की संयम कुठेही ढळलेला नाही, कदाचित राज्यपालांचा गैरसमज झाला असावा पत्राच्या भाषेवरनं. नाही, मला वाटतं राज्यपाल काय आता अपरिपक्व असं व्यक्तिमत्व नाहीये. राज्यपालाने एका राज्याचे मुख्यमंत्री पद म्हणून जबाबदारी त्यांनी स्वीकारलेली आहे. त्याच्यामुळे त्यांना सरकारही माहीत आहे आणि राज्यपाल म्हणून संविधानिक जबाबदारीही माहीत आहे. संसदेचं कामकाजही त्यांना माहीत आहे. आणि त्याच्यामुळे गैरसमज करण्या एवढे राज्यपाल अपरिपक्व किंवा इमॅच्युअर्ड त्यांना म्हणताय. अतुलजी, प्रवीण दरेकरांचा आवाज पोहोचत नाही आपल्यापर्यंत, तुमचं उत्तर यावरती? मला प्रवीण दरेकर आता विरोधी पक्ष नेते आहे असं असताना सुद्धा ते जर असं म्हणत असतील की मुख्यमंत्र्यांनी पत्र लिहिलं, मुख्यमंत्र्यांचं पत्र हे कॅबिनेटच्या निर्णयासंदर्भात होतं. जे काही ऑब्जेक्शन्स राज्यपालांनी घेतले होते त्याच्यावरचं ते उत्तर होतं. त्यांनी सांगितलं होतं की ते इंटिमेट करावं लागतं. म्हणजे आपण जर 44 घटनादुरुस्तीचा जर उल्लेख केला, बघितलं तर त्याच्यामध्ये मस्ट ते थाप शब्द आहे.
तर त्याच्यामुळे त्यांनी सांगितलं, इंटिमेट केलं होतं की आम्हाला 6 वाजेपर्यंत जे आहे त्याच्यानंतर प्रक्रिया सुरू करावी लागेल. आता त्याचा अर्थ त्यांनी कसा काढावा ही एक दुर्दैवाची बाब आहे. आपण बघितलं असेल की राज्यपालांनी कार्यकारी मंडळाला सुद्धा आदेश देणारं पत्र आपण पाहिलेलं आहे की तुम्ही मंदिरांच्या संदर्भामध्ये या त्या अनेक गोष्टींमध्ये राज्यपालांनी आपलं मत जे आहे ते व्यक्त केलेलं आहे. जे संविधानिक होतं का, मला प्रवीण दरेकरांनी सांगावं. पहिलं. दुसरं, दोन पत्र त्यांनी लिहिलेले आहे की अध्यक्षांची निवडणूक जी आहे ती लवकरात लवकर करावी. मग विधिमंडळाला जर अधिकार नसेल तर ते अधिकार नाकारावेत राज्यपालांनी, की विधिमंडळाला असा कुठला नियम करण्याचा अधिकार नाही आहे. मग लोकसभेने जो निर्णय घेतलेला आहे, नियम केलेला आहे की आवाजी मतदान व्हावं, सगळ्या देशभरातल्या विधानसभांमध्ये असाच आहे. एक आपली महाराष्ट्राची सोडली तर विधान परिषदेमध्ये सुद्धा आपण आवाजी मतदानाने निवडत असतो सभापती. मग या सगळ्या गोष्टी ज्या आहे, या सगळ्या गोष्टींचा जर व्यवस्थित खुलासा केला असता आणि जर असं असेल की विधानसभेला जर अधिकार नाही आहे तर मग कदाचित राज्य मंत्रिमंडळाने मान्य केलं असेल. राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय जो आहे, म्हणजे मुख्यमंत्री जे निर्णय घेतात तो राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय असतो. आणि राज्य मंत्रिमंडळाच्या निर्णयाच्या अनुषंगाने ते पत्र लिहिलं होतं. ते अनावधानाने लिहिलेलं पत्र नव्हतं किंवा विनाकारण लिहिलेलं पत्र नव्हतं. या प्रक्रियेच्या म्हणजे ते कलेक्टिव्ह पत्र होतं असं तुम्हाला अतुल लोंढेजी म्हणायचंय. प्रवीण दरेकरजी, अभय देशपांडे सर सुद्धा आपल्या सोबत आहेत, त्यांना आपल्याला काही प्रश्न विचारायचा आहे. अभय सर. प्रवीणजी, असं आपण जे म्हणतायत की पत्राच्या भाषेबद्दल किंवा राज्यपालांना मुदत देण्याबद्दल, म्हणजे अशी मुदत देणं चुकीचंच आहे. पण ही वेळ का आली? म्हणजे विधान परिषदेच्या नियुक्त्या संदर्भात पत्र देऊन 1 वर्ष झाल्यानंतरही त्या ना फेटाळल्या जातात, ना त्याला मंजुरी दिली जाते. त्यामुळे राज्यपालांवरला इतक्या मुदतीत निर्णय घ्यावा असं सांगायची वेळ आलेली आहे, असं वाटत नाही तुम्हाला? नाही, असं नाही. आता त्याच्या संदर्भात राज्यपालांक कारणं विचारायची, राष्ट्रपती आहेत, सर्वोच्च न्यायालय आहेत. आपल्या घटनेनं सर्व ठिकाणी व्यासपीठं दिलेली आहेत ना. त्याच्यामुळे त्या ठिकाणी निर्णय घेत असताना उच्च न्यायालयाने सर्व ठिकाणी आम्ही निर्देश देऊ शकत नाही. तुम्ही आता 12 आमदारांच्या बाजूने विचारत असताना निलंबन त्या ठिकाणी विनाकारण 12 आमदारांचं केलं, त्या संदर्भात मग राज्य सरकारला का नाही आपण बोलत? त्याच्यामुळे आपणही त्या ठिकाणी राज्यपालांच्या संदर्भात बोलत असताना, सरकार त्यांची भूमिका निभावत असताना मग 12 आमदार सस्पेंड केले, ते काय नियमात केले का? त्यांनी गोंधळ केला म्हणून केले होते का? त्यांनी केबिनमध्ये जी गोष्ट झाली त्याच्या आधारे केले. त्याच्यामुळे आपण भूमिका मांडत असताना मला वाटतं बॅलन्स भूमिका असायला पाहिजे. राज्यपालांनी 12 आमदार केले नाहीत. आता ज्या पत्राविषयी चर्चा चालली ना, पत्राच्या चर्चेविषयी आपण त्या ठिकाणी सांगा ना, योग्य आहे का? त्या ठिकाणी मुख्यमंत्र्याचं पत्र पक्षप्रमुखासारखं असणं योग्य आहे का? त्याच्यावर बोला ना. प्रश्न चर्चा वेगळी, मागची पत्रांचा संदर्भ संबंध नाही. त्याच्यात मुदत घालण्याचा भूमिका सरकारला का घ्यावी लागली या संदर्भात मी विचारतोय की साधारणतः किती दिवसात निर्णय घ्यावा. मला सांगा ना, अशा प्रकारे पत्र या अगोदर कधी राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी दिलं होतं का? मुख्यमंत्र्यांनी राज्यपालांनी काय पत्रात दिलं? अभयजी, राज्यपालांनी पत्रात दिलं की तुमची भाषा सरकारचा प्रमुख म्हणून संयमी नाहीये आणि त्या ठिकाणी धमकी स्वरूपात आपण राज्यपालांसारख्या संविधानिक पदाला आपण एक गनिमा, त्या पदाची प्रतिष्ठा किंवा संविधानी दिलेलं त्याचं जे काही वलय आहे त्याप्रमाणे आपण वागतो ना. आपल्याला अधिकार घ्यायला आपल्याला सरकार आहे, आपल्याला कॅबिनेट आहे, आपल्याला त्या ठिकाणी न्याय व्यवस्था आहे, आपल्याला राष्ट्रपतींकडे जाता येतं, आपल्याला त्या ठिकाणी सर्वोच्च न्यायालयात जाता येतं. काही सगळी आयुध किंवा स्टेप संपल्या नाहीत ना. त्यामुळे एवढ्या टोकाच्या भूमिका तात्काळ घेण्याची काय आवश्यकता नव्हती. म्हणजे दरेकरजी, म्हणजे तुम्ही हे म्हणताय की वेगवेगळे मार्ग अवलंबून संयमी भूमिका घेऊन राज्यपालांकडे म्हणणं मांडणं अपेक्षित होतं. अतुल लोंढेजी, प्रवीण दरेकरजी, आपण या सगळ्या पत्राबाबत सविस्तर प्रतिक्रिया दिलीत. आपल्या दोघांचेही धन्यवाद. अभय सर, आपलेही धन्यवाद. आपल्यासोबत सध्या घटनातज्ञ, घटनेचे अभ्यासक उल्हास बापट सर आहेत. सर, मी तुम्हाला थोडक्यात पत्र वाचून दाखवते आणि मग तुमची प्रतिक्रिया जाणून घ्यायची आहे. राज्यपाल आपल्या पत्रात असं म्हणतात की तुम्ही नमूद केलंय की नियम संविधानाच्या कलम 208 अंतर्गत तयार केले गेले आहेत. हे नमूद करणं उचित ठरेल की त्याच अनुच्छेदात स्पष्टपणे स्पष्ट केलंय की एखाद्या राज्याच्या विधिमंडळाचं सभागृह त्या राज्याच्या या राज्यघटनेच्या तरतुदींच्या अधीन राहून त्याची कार्यपद्धती आणि कामकाजाचं नियमन करण्यासाठी नियम बनवू शकते. मी संविधानाच्या कलम 159 अन्वये संविधानाचं रक्षण, संरक्षण आणि रक्षण करण्याची शपथ घेतली आहे. सुधारित नियमांनुसार ही निवडणूक घेण्यास संमती देणं
या टप्प्यावरती घटना बाह्य आणि बेकायदेशीर वाटतं, त्यामुळे प्रथमदर्शनी परवानगी दिली जाऊ शकत नाही. शेवटचं वाक्य त्यांचं महत्त्वाचं आहे. राज्यपालांच्या सर्वोच्च घटनात्मक कार्यालयाची अवहेलना आणि अवमान करणाऱ्या तुमच्या पत्राचा असंयमी स्वर आणि धमकीवजा शब्द पाहून मी वैयक्तिकरित्या दुःखी आणि निराश झालेलो आहे. एक छोटा परिच्छेद मी तुम्हाला उल्हास बापट सर वाचून नाही दाखवलाय, पण तुम्हाला नक्कीच अंदाज आला असेल की राज्यपालांना काय म्हणायचंय, काय दर्शवतं राज्यपालांचं हे पत्र. काय आहे, राज्यपालांचं जे पद आहे ते पहिल्यापासून संशयाच्या भोवऱ्यात आहे, घटना सुरू झाल्यापासून. किंबहुना घटना समितीमध्ये बीजी खेर या व्यक्तीने असं म्हटलं होतं की एका पक्षाचं सरकार केंद्रात असेल आणि दुसऱ्या पक्षाचं सरकार राज्यात असेल आणि जर का गव्हर्नर हा राजकीय दृष्टिकोनातून नेमला गेला असेल तर तो मिस्चीफ करू शकतो. तेव्हा पहिल्यापासूनच राज्यपाल हे राजकीय भूमिका घेतात. म्हणजे त्यांनी आत्ताच्या पत्रात म्हटलं की 159 कलमाखाली मी शपथ घेतली की मी घटनेशी प्रामाणिक राहीन. तर आता ही शपथ ते स्वतः पाळतायत का हे एकदा तपासून बघावं लागेल. कारण 163 कलमाखाली मंत्रिमंडळ आणि मुख्यमंत्री यांनी दिलेला सल्ला जो असतो तो राज्यपालांवर बंधनकारक असतो. राज्यपालांना फक्त काही बाबतीत तारतम्य म्हणजे डिस्क्रिशनचा अधिकार आहे आणि आता जे आपण बोलतोय तिथे तारतम्य त्यांना नाहीये आणि त्यामुळे मंत्रिमंडळाचा सल्ला ऍक्सेप्ट करणं हे आवश्यक असतं. आणि ती जी कालमर्यादा आहे एक लक्षात घ्या, आम्ही राज्यघटना शिकवताना नेहमीच सांगतो की एखादं वाक्य जर का घटनेत लिहिलेलं नसेल तर त्याला डॉक्ट्रिन ऑफ सायलेन्सेस म्हणतात. तिथे ते वाक्य वाचावं लागतं. म्हणजे ॲज सून ॲज पॉसिबल हे वाक्य तिथे वाचायला पाहिजे. विधान परिषदेचे जे 12 सदस्य नेमायची सूचना दिलेली होती त्याला वर्ष लोटून गेलं. तर इथे माझ्या मते राज्यघटनेचं उल्लंघन झालेलं आहे राज्यपालांकडनं, सुसंगत नाही त्यांची वागणूक. आणि त्याचप्रमाणे 178 कलमाखाली अत्यंत स्वच्छ शब्दात म्हटलेलं आहे की स्पीकर विल बी चोजन बाय विधानसभा. तर विधानसभेला पूर्ण अधिकार आहे, तिथे राज्यपालांचे अधिकार नाहीयेत. असं असताना तिथे हे एक्झिक्युटिव्ह ऍक्टिव्हिजम म्हणतो आम्ही यांना, की आपल्या इथे सेपरेशन ऑफ पॉवर्स म्हणजे कायदे मंडळे, कार्यकारी मंडळे आणि ज्युडिशरी आहे. तर कायदे मंडळाच्या या इंटरनल प्रोसेसमध्ये एक्झिक्युटिव्हने हस्तक्षेप करायचा नसतो, राज्यपालांनी करायचा नसतो. राज्यपालांची भूमिका ही टायट्युलर आहे. इंग्लंडमध्ये जी राणीची भूमिका आहे पंतप्रधानांचं ती ऐकते, तीच सिस्टीम आपण इथे घेतली आहे, पार्लमेंटरी सिस्टीम. त्यामुळे घटनाकारांना असं अपेक्षित आहे की राज्यपालांनी मंत्रिमंडळ आणि मुख्यमंत्री यांच्या सल्ल्यानुसार कारभार करावा, जो आपले राज्यपाल करतायत असं दिसत नाही. थोडक्यात हा संघर्ष अधिक टोकाला जाईल, तीव्र होईल अशाच प्रतिक्रिया उमटू लागलेल्या आहेत किंवा असे अंदाज बांधले जात आहेत. सर, धन्यवाद आपल्या सविस्तर विश्लेषणाबद्दल, माहितीबद्दल. तर मुख्यमंत्र्यांनी राज्यपालांना जे पत्र पाठवलेलं होतं त्या पत्राची भाषा आपल्याला अयोग्य वाटते आहे असं म्हणत कठोर शब्दात राज्य सरकारची कानउघाडणी करत राज्यपालांनी एक पत्र पाठवलेलं आहे. हे पत्र एबीपी माझाच्या हाती लागलेलं आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.